नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी जॉब यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, महापारेषणतर्फे इथं भरपूर पदांची भरती निघालेली आहे. मित्रांनो, जर तुम्ही ITI केला असेल तुम्ही तर जरूर अप्लाय करा. मित्रांनो, नागपूरसाठी निघालेली भरती आहे. चांगली पदं आहेत, भरपूर पदं आहेत, तुम्ही तर जरूर अप्लाय करू शकता. तर मित्रांनो, चला पाहूया लागले जाहिरातीवरती कोणकोणती पदं निघाली आहेत, किती पदं निघाली आहेत, कधीपर्यंत अप्लाय करायचं आहे, फी किती लागणार आहे आणि बाकीच्या साऱ्या गोष्टी. तर मित्रांनो, चला पाहूया डायरेक्टली जाहिरातीवरती. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर ओपन झालेली जाहिरात महापारेषणतर्फे निघालेली जाहिरात आहे. म्हणजेच महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादिततर्फे निघालेली जाहिरात आहे. तुम्ही तर पाहू शकता नागपूर विभागासाठी निघालेली भरती आहे. नागपूरचा ॲड्रेस दिलेला आहे. तर पदं कोणकोणती आहेत तुम्ही तर पाहू शकता. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री म्हणजेच इलेक्ट्रिशियन या व्यवसायात जर तुम्ही ITI उत्तीर्ण केला असेल तर तुम्ही तर जरूर अप्लाय करू शकता. मित्रांनो, 2022-23 या वर्षाकरिता ही भरती आहे. तुम्ही तर पाहू शकता. जे पात्र उमेदवार आहेत त्यांनी www.apprenticeship.gov.in या संकेतस्थळावर जाऊन शिकाऊ उमेदवारीकरिता 8 जून ते 14 जूनच्या रात्री 11:59 वाजेपर्यंत खालील नमूद आस्थापना नोंदणी क्रमांकावर ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहेत. अर्ज सादर करण्यासाठी आणि जागा किती आहेत चला डिटेल्समध्ये पाहूया. तुम्ही तर पाहू शकता कार्यालयाचं नाव आहे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित नागपूर. आस्थापना नोंदणी क्रमांक दिलेला आहे. त्याचबरोबर वीजतंत्री या पदासाठी निघालेली भरती आहे. म्हणजे इलेक्ट्रिशियन या पदाची भरती आहे. 48 पदं एकूण निघालेली आहेत. तुम्ही तर पाहू शकता. कार्यक्षेत्र एकूण जागा तुम्ही पाहू शकता. हॉटलाईन युनिट नागपूरसाठी 1 पद आहे. PID युनिट नागपूरसाठी 1 पद आहे आणि औदा संवत्सर विभाग नागपूर अंतर्गत उपकेंद्र जे आहे त्यासाठी 46 पदांची भरती आहे. एकूण 48 पदं इथं निघालेली आहेत. मित्रांनो, यासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता काय असणार आहे तुम्ही तर पाहू शकता. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. म्हणजे फक्त 10वी पास असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर तुमचा ITI असणं आवश्यक आहे. जसं की राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद NCVT नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री या व्यवसायात तुमची परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही इलेक्ट्रिशियनसाठी ITI केलेलं असणं आवश्यक आहे. शैक्षणिक प्रमाणपत्र कागदपत्रे तुम्हाला काय काय लागू होतील तर तुम्ही तर पहा. SSC व ITI वीजतंत्री 4 सेमिस्टरचे उत्तीर्ण गुणपत्रकाची प्रत तुम्हाला लागेल. शाळा सोडल्याचा दाखला आवश्यक आहे. आधार कार्ड तुमच्याकडे लागेल. मागासवर्गीय असल्याचं जात प्रमाणपत्र. महाराष्ट्र राज्याचे आदिवासी आहात याचं डॉमिसाईल सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. प्रगत व उन्नत गटात मोडत नसल्याचं प्रमाणपत्र तुमच्याकडं म्हणजेच नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल असाल तर EWS असल्याचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. अशा पद्धतीने हे सगळ्या जे प्रमाणपत्र आहेत म्हणजे जे सर्टिफिकेट आहेत त्यांच्या मूळ प्रतीसह तुमच्याकडे स्कॅन करून अपलोड करायचे आहेत सगळ्या मूळ प्रती या फॉर्मबरोबर. त्याचबरोबर विद्यावेतन किती असणार आहे तुम्ही तर पाहू शकता. प्रचलित नियमानुसार तुम्हाला विद्यावेतन भेटेल. म्हणजेच जो नियम असेल त्या नियमानुसार तुम्हाला इथे पगार भेटणार आहे. नमून पदसंख्या जी आहे ती कमी अधिक करण्याचे अधिकार, भरती प्रक्रियेशी निगडीत असलेले निर्णय घेण्याचे सर्व अधिकार हे महामंडळाने स्वतःकडे राखून ठेवलेले असतात. त्या हिशोबाने तुम्हाला ते अप्लाय करायचं आहे. उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी पोर्टल तुम्हाला दिलेलं आहे. मी सुरुवातीला सांगितलं www.apprenticeship.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्याचबरोबर ऑनलाईन पद्धतीने अर्ज केल्यानंतर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने फॉर्मसुद्धा पाठवायचे आहेत. वयाची अट काय असणार आहे तुम्ही तर पाहू शकता. वयोमर्यादा ही 14 जून 2022 रोजी कमीत कमी 18 वर्षे पूर्ण असली पाहिजेत आणि जास्तीत जास्त 38 वर्षापेक्षा जास्त तुमचं वय नसावं. आणि जर तुम्ही मागासवर्गीय विभागातील असाल तर तुम्हाला 5 वर्ष शिथिल राहतील. म्हणजे तुम्ही 5, 38 आणि 5 43 वर्षापर्यंत तुम्ही इथे अप्लाय करू शकता. ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सद्यस्थितीत कार्यान्वित असलेला ईमेल ID व भ्रमणध्वनी म्हणजेच मोबाईल क्रमांक नोंदवणे आवश्यक आहे. शिक्का उमेदवारांची निवड ही SSC व ITI परीक्षेची मिळून एकूण गुण प्राप्त गुणांच्या 50% सरासरीच्या आधारे तुमची गुणवत्ता यादी तयार केली जाईल आणि त्यानुसारच तुमची इथं निवड केली जाणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही तर जरूर अप्लाय करू शकता. मित्रांनो, कधीपासून कधीपर्यंत अप्लाय करायचं आहे जसं मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं 8 जून 2022 ते 14 जून 2022पर्यंत तुम्ही इथं कधीही अप्लाय करू शकता ऑनलाईन पद्धतीने. आणि त्याचे जे मूळ प्रती आहेत म्हणजे त्याचे झेरॉक्स कॉपी जे पोचवायचे आहेत त्यासाठी तुम्हाला काही दिवस तिथे जास्तसुद्धा भेटतील. जसं की 20 तारखेपर्यंत तुम्ही सगळ्या डॉक्युमेंट्स पोचवू शकता. उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी इथं अर्जाचा नमुना दिलेला आहे. तुम्ही इथं पाहू शकता. अर्ज या पद्धतीनं राहणार आहे. त्याच्या इथं तुम्हाला स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो चिटकवायचा आहे. त्यानंतर उमेदवाराचं पूर्ण नाव इथे लिहायचं आहे. त्याचबरोबर लिंग, वैवाहिक स्थिती, लागू असलेल्या ठिकाणी अशी खूण करायची. जसं की आडनावमध्ये तुम्ही तुमचं आडनाव टाकू शकता. उमेदवाराचं नाव आणि वडिलांचं नाव हे तर तुम्ही नाव लिहिताना करायचं आहे. खाली स्त्री असाल तर स्त्रीमध्ये टिक करा. पुरुष असाल तर पुरुषमध्ये, विवाहित असाल तर विवाहितमध्ये किंवा अविवाहितमध्ये अशी टिक करायची आहे. त्याचबरोबर उमेदवाराचा पत्रव्यवहाराचा पत्ता तुम्हाला इथे मेन्शन करायचा आहे पिनकोडसह. त्याचबरोबर उमेदवाराचा कायमचा पत्ता जो आहे तो सुद्धा इथे मेन्शन करायचा आहे पिनकोडसह.
तुमचा मोबाईल क्रमांक इथे लिहायचा आहे, ईमेल आय डी इथे मेन्शन करायचा आहे न चुकता, कारण त्याच्यावरतीच तुम्हाला बाकीचे डिटेल्स पाहायला मिळतील. जन्मदिनांक अंकामध्ये आणि अक्षरामध्ये दोन्ही इथे तुम्हाला लिहायची आहे. तुमच्या जातीचा प्रवर्ग जो असेल त्याच्यावरती तुम्हाला टिक करायची आहे. जसं की तुम्ही अनुसूचित जातीचे असाल तर SC, अनुसूचित जनजातीचे असाल तर ST, विमुक्त भटक्या जातीचे असाल तर VJNT, जे काय असेल तुम्हाला इथं चेक करून त्या हिशोबाने तुम्हाला हे करायचं आहे. आणि जर तुम्ही ओपनमध्ये असाल तिथं खुल्या वर्गावरती तुम्ही इथं टिक करू शकता. शैक्षणिक पात्रतेविषयी तुम्ही इथं डिटेल्समध्ये भरायचे, जसं की 10वीचे तुमचे शाळेचं नाव इथे लिहायचं आहे. त्याचबरोबर परीक्षा उत्तीर्ण झाल्याचं वर्ष कोणत्यावरती पास झाला ते, त्याच पद्धतीनं परीक्षेतील एकूण गुण किती मिळाले, मिळालेले गुण किती गुणापैकी आणि मिळालेली टक्केवारी ही सगळी तुम्हाला मेन्शन करायची आहे. तसेच ITIची सुद्धा करायची आहे. वीजतंत्री या पदासाठी तुम्हाला जे मार्क्स मिळाले, संस्था कुठली होती, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे मेन्शन करणं गरजेचं आहे. जोडवायचे आवश्यक कागदपत्र काय काय, तुमच्याकडे जर 10वीचं गुणपत्र असेल तर येस करा. ITI गुणपत्रिका असेल तर येस करा, कारण ती आवश्यकच आहे. शाळा सोडल्यास दाखला असेल तर येस करा, नसेल तर नाही करा. आधार कार्ड तुम्हाला येस किंवा नाही, होय किंवा नाही करायचं आहे. सक्षम अधिकारी यांनी दिलेलं जात प्रमाणपत्र असेल तर होय, नसेल तर नाही. प्रगत व उन्नत गटात मोडत नसल्याचं प्रमाणपत्र म्हणजे तुमच्याकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला होय किंवा नसेल तर नाही. सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेलं आदिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमसाईल असेल तर होय किंवा नाही. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकात तुम्ही मोडत असाल, EWSमध्ये असाल तर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर येस किंवा मग नाही. आणि स्वयं घोषणापत्र हे तुम्हाला भरून द्यायचं आहे आणि ते सही करायची आहे, स्थळ लिहायचं आहे, दिनांक लिहायचं आहे. बस एवढंच करून तुम्हाला फॉर्म पाठवायचे आहेत. त्याचबरोबर आवश्यक ती कागदपत्रसुद्धा जोडून तुम्हाला 20 जून 2022पर्यंत इथे पोचवायची आहेत. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा फॉर्म भरावा लागेल आणि लवकरात लवकर पाठवावा लागेल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, मित्रांशी शेअर करा आणि जर तुम्हाला खरोखर वाटत असेल की सरकारी नोकरी मिळावी तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, कारण मित्रांनो माझ्या चॅनलवरती असेच व्हिडिओ असतात जे गव्हर्नमेंट जॉब विषयी असतात, सरकारी नोकरी विषयी असतात. तर मित्रांनो माझ्या चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओच्या खाली तुम्हाला लाल कलरचं बटन मिळेल सबस्क्राईब लिहिलेलं, ते दाबून सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉन घंटा येईल त्याला दाबून तुम्ही ऑलवरती सेट करा, जेणेकरून जसा मी नवीन व्हिडिओ बनवेल त्याची नोटिफिकेशन सगळ्यात पहिले तुम्हाला भेटून जाईल. मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन नोकरीसह. तोपर्यंत धन्यवाद.